नमस्कार मंडळी, मी सचिन पवार. तुम्ही पाहतात आपला चॅनल आमचा महाराष्ट्र. तर आज मी या भागात नवीन व्हिडिओ नवीन विषय घेऊन आलोय. तर तुम्ही जो माझ्या मागे ही कमान पाहताय तो हा इंदोरी किल्ला आहे. हा तळेगाव दाभाडेपासून एक 5 किलोमीटर इंदोरी गाव आहे. त्या इंदोरी गावात हा किल्ला आहे. खूप सुंदर किल्ला आहे, भुईकोट किल्ला आहे. या किल्ल्यावर चढण्याची गरज नाही. तर आपण हा किल्ला आज पाहणार आहोत, याचा इतिहास पण जाणून घेणार आहोत आणि त्याची भौगोलिक रचना वगैरे जाणून घेणार आहे. तर चला माझ्यासोबत आपण हा किल्ला आज पाहूया. या मंडळी मित्रांनो, एक किल्ल्याची बाहेरील बाजू आहे. ही तटबंदी तुम्ही पाहू शकता, हे बुरुज पाहू शकता. असे किल्ल्याला 9 बुरुज आहेत. आणि आतमध्ये जे मंदिर दिसते ते कडजाई मातेचं मंदिर आहे. आपण आतमध्ये जाऊन पाहणार आहोत. हे आजही चांगल्या अवस्थेत आहे ही तटबंदी आणि हे बुरुज. तर चला माझ्यासोबत आपण आतमध्ये जाऊया. तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही, हा इंदोरी किल्ला आहे. हा इंदोरी किल्ल्याची मुख्य वेस आहे. पाहू शकता तुम्ही, खाली दगडांमध्ये बांधलेली आणि वरती विटांमध्ये बांधलेली 2 मजली इमारत आहे. आणि दोन्ही बाजूला हे शर्वाची चिन्ह आहे. हे कोरून शर्वाचे चिन्ह आहे. मध्ये गणपती आहे. इथे दोन्ही बाजूला 2 भले मोठे बुरुज आहे. हे पाहू शकता तुम्ही. चला तर मंडळी आपण आतमध्ये जाऊया. त्या किल्ल्याचा इतिहास पाहूया, भौगोलिक रचना पाहूया. या माझ्यासोबत. खूप सुंदर अशी दगडामध्ये ही कमान आहे. आणि याच्या दोन्ही बाजूला देवळ्यात जे सैनिकांना पाहण्यासाठी ह्या देवळ्या बांधलेल्या आहेत. त्या तुम्ही पाहू शकता, ह्या देवळ्यात. तर मंडळी लोहगड, विसापूर सगळ्यांना माहिती आहेत. पण तळेगाव जवळ इंद्रायणी नदीच्या काठावर एक असा भुईकोट किल्ला आहे ज्याची माहिती आजही खूप कमी लोकांना आहे. हा आहे इंदोरी किल्ला. ही तुम्ही तटबंदी पाहू शकता. हा फक्त किल्ला नाही, मराठा साम्राज्याचा सरसेनापती यांची शौर्यगाथा जपणारा इतिहास आहे. पुण्याजवळचा दुर्लक्षित किल्ला, 9 बुरुज आणि 300 वर्षाचा इतिहास असलेला हा किल्ला आहे. किल्ल्याच्या कमानीवर सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आणि या इथे ह्या अशा खोल्या काढलेल्या आहेत. पूर्वी ते सैनिक राहत असतील किंवा सामान वगैरे ठेवत असतील, ह्या अशा खोल्यात. किल्ला दुर्लक्षित झाल्यामुळे आतमध्ये झाडी वाढलीत, पाहू शकतो. या किल्ल्याची तटबंदी काही अंशी आजही चांगल्या अवस्थेत आहे. पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे जवळ इंद्रायणी नदीच्या किनारी वसलेला हा इंदोरी किल्ला आहे. हा महाराष्ट्रातील महत्वाच्या भुईकोट किल्ल्यांपैकी एक मानला जातो. हा किल्ला डोंगरवाट नसून सपाट जमिनीवर बांधलेला असल्यामुळे याला भुईकोट किल्ला असे म्हणतात. इथे एक बुरुज असेल पूर्वी. आणि ह्या तटबंदीला आतमध्ये एक भुयार टाईप खोली, पाहू शकता तुम्ही. ही भुयार टाईप खोली. ह्या इंदोरी किल्ल्याचे बांधकाम स्वराज्याचे सरसेनापती खंडेराव दाभाडे यांनी सुमारे 1720 ते 1721 दरम्यान केले. दाभाडे घराणे मराठा साम्राज्यात अत्यंत प्रभावशाली होते. खंडेराव दाभाडे हे मराठा सैन्याचे सरसेनापती होते. तळेगाव परिसरावर दाभाडे घराण्याचा प्रभाव होता आणि पुढे या भागाला तळेगाव दाभाडे म्हणून ओळख मिळाली.
मंडळी आहे ते ते स्वराज्याचा भगवा जो त्याच्या बाजूलाच इंदोरी किल्ल्याचा नकाशा इथे लावलेला आहे, पाहू शकता तुम्ही. आणि या इथे तुम्हाला ह्या किल्ल्याची भौगोलिक माहिती, इतिहास असलेली पाटी तुम्हाला पाहावयास मिळेल, हे तुम्ही पाहू शकता. आणि आता मी तुम्हाला जे दाखवले की ती किल्ल्याच्या बाहेर पडण्याची चोरवाट आहे. जर कधी शत्रूने हल्ला केला त्या चोरवाटेतून बाहेर पडू शकतो, ही चोरवाट आहे. या किल्ल्याची वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्याला 9 बुरुज होते. सुमारे 30 ते 40 फूट उंच तटबंदी होती. दगड आणि विटांच्या मिश्रणातून याचे बांधकाम केले होते. ह्या किल्ल्याला पूर्वाभिमुख प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वार गणपती आणि शरबाची चिन्ह कोरीव कामात केलेली आहे. आतमध्ये हे दिसतं समोर ते कडजाई देवी मातेचं मंदिर आहे. या आता आपण कडजाई देवी मातेच्या मंदिरात जाऊ. आणि या साईडला जे दिसतं तुम्हाला ते हे पहा, बापूजी बुवा मंदिर आहे. हे समोर बापूजी बुवा मंदिर आहे. तर मित्रांनो, हे बापूजी बुवा यांचं मंदिर आहे, पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो, हा किल्ला इंद्रायणी नदीच्या काठावर उभा आहे. हीच ती इंद्रायणी नदी, पाहू शकता तुम्ही. आजही दुथडी भरून वाहते इंद्रायणी नदी, ही इंद्रायणी नदी. आणि हिला लागूनच हा किल्ला आहे. या किल्ल्यात जुन्या टांगसाळीचे औषध असल्याचे उल्लेख ग्रामस्थांकडून मिळतात. या आपण आता कडजाई देवीच्या मंदिरात जाऊ, दर्शन घेऊया. हा किल्ला महाराष्ट्रातील प्रसिद्ध किल्ल्यांइतका चर्चेत नसला तरी इतिहास दृष्ट्या खूप महत्वाचा आहे. ही तुम्ही तटबंदी पाहू शकता, जी किल्ल्याच्या चारही बाजूला आहे, ही तटबंदी. आणि कडजाई मातेचं मंदिर आहे. मित्रांनो, इथे खूप सुंदर असं तुळशी वृंदावन आहे, पाहू शकता तुम्ही. हे काही ते किल्ल्याचे अवशेष आहे, हे पाहू शकता तुम्ही. इथे गणपती, हे किल्ल्याचे अवशेष आहे. हे खूप सुंदर अशी दीपमाळ आहे. ही कडजाई मातेची मूर्ती आहे, खूप सुंदर अशी मूर्ती. या इथे छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासनावर बसलेली मूर्ती आहे. तर मंडळी, हा इंदुरी किल्ला आहे, जो इतिहासाच्या पानांमध्ये दुर्लक्षित राहिला आहे. तो किल्ला आज तुम्हाला आपण पाहिला. तर हा किल्ला, या किल्ल्याबद्दलची माहिती जाणून घेतली. तर किल्ला तुम्हाला कसा वाटला, माझा व्हिडिओ कसा वाटला, त्याच्यावर तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. माझा चॅनल आमचा महाराष्ट्र, जे कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल झाले त्यांनी सबस्क्राईब करावे, जेणेकरून मी असे व्हिडिओ वारंवार बनवत जाईल. तर चला मंडळी, मी तुमची आता रजा घेतो. भेटू पुढच्या अशाच एखाद्या ऐतिहासिक भागात. तर चला मंडळी, धन्यवाद. जय महाराष्ट्र.